नमस्कार मित्रांनो, आज आपण विषय आहे शैक्षणिक सत्रामधील. कारण की आपण बघतोय की आज जगामध्ये या ठिकाणी जर वावरायचं जर असेल तर शिक्षण ही एक काळाची गरज आहे. म्हणून आज आपल्यासोबत जुडलेले आहेत आदरणीय प्राचार्य, सहकार विद्या मंदिरातील डोंगर खंडाळा येथील सतीशजी रोढे. आज हजारो विद्यार्थ्यांना घडवण्याचं ते काम करतायत. ही शाळा आहे, ही शाळा या ठिकाणी दर्जेदार शिक्षण देण्याचं काम करते. कारण की भाईजींचे जे स्वप्न आहे ते स्वप्न साकार होण्यासाठी अहोरात्रपणे या ठिकाणी हा जो कर्मचारी वृंद आहे तो या ठिकाणी काम करताना बघायला मिळालेला आहे. आणि आज खरोखर ही शिक्षण या ठिकाणी या शाळेमध्ये कसं दिलं जातंय आणि त्या आधारावर विद्यार्थी ज्ञानदान या ठिकाणी कसा घेतोय, ही जी सर्व माहिती आहे, माहिती आम्ही तुमच्यापर्यंत देतोय. सर, हार्दिक स्वागत, सुस्वागतम. आजचा हा जो शिक्षण क्षेत्रामध्ये आपण या ठिकाणी काम करताय, त्या संदर्भामध्ये 2 शब्द आमच्या दर्शकांना काय सांगणार? आदरणीय भाईजींच्या ध्येयाप्रमाणे सर्वांपर्यंत दर्जेदार शिक्षण या उद्देशाने ही शाळा स्थापन झालेली आहे. त्यामध्ये आदरणीय डॉक्टर सुकेशजी झवर साहेब, आदरणीय कोमल झवर मॅडम यांच्या मार्गदर्शनाने शिस्तप्रिय शिक्षण देण्यासाठी शाळा कटिबद्ध असते. यावर्षी शाळेला वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्याच्यामध्ये माझी शाळा सुंदर शाळा पुरस्कार, स्कॉपमध्ये A+ रँकिंग आहे, स्वच्छ शाळेचा पुरस्कार मिळालेला आहे आणि तसेच जिल्ह्यातील प्रथम आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रमाणित शाळा ही येथील शाळा आहे. तर या ठिकाणी मुलांचा जो सर्वांगीण विकास जो आहे, बौद्धिक विकास आणि शारीरिक विकास जो आहे, त्याच्याकडे या ठिकाणी शाळा काय प्रयत्न करते? विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हा एक काळाची गरज आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास करण्यासाठी वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा इथे शाळेमध्ये राबवल्या जातात. त्याचे सर्व दर्जेदार साहित्य, शिक्षकवृंद शाळेमध्ये आहे आणि विद्यार्थ्यांचा शारीरिक व्यायाम हा होणं फार गरजेची गरज आहे. सर, या ठिकाणी नुकतंच या ठिकाणी जे मार्गदर्शन आपल्याला जे विद्यार्थ्यांसाठी जे पर्वणी या ठिकाणी ठरणार आहे, आदरणीय कारागृह अधीक्षका या ठिकाणी मेघाताई बाहीकर आणि गायकवाड मॅडमनी सुद्धा या ठिकाणी अतिशय सुंदर मार्गदर्शन त्यांनी दिलेलं आहे की आपल्या आरोग्याची या ठिकाणी काळजी या ठिकाणी कशी घेतली पाहिजे, कशा कशा पद्धतीनं आपण आरोग्यामध्ये या ठिकाणी राहिलं पाहिजेत, त्याबद्दल आपण काय सांगणार आजच्या कार्यक्रमासंदर्भात? आजचा जो कार्यक्रम होता त्याचे आदरणीय बाहेकर मॅडम यांनी जे विषय सांगितले त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय आहे की रागावरती कंट्रोल आपण का ठेवायचे आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतात. तसेच गायकवाड मॅडम यांनी जे सांगितलं की बाबा आजचा जो धावपळीचा आयुष्य आहे किंवा जीवन आहे याच्यामध्ये तुमचा आहार व्यवस्थित ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. सर, या ठिकाणी जे विविध परीक्षा या ठिकाणी ज्या होत आहेत, स्पर्धात्मक परीक्षा, त्या स्पर्धात्मक परीक्षेच्या माध्यमातून आपल्या शाळेचे जे विद्यार्थी त्याच्यामध्ये काही सहभाग नोंदवत आहेत? आमच्या शाळेचे विद्यार्थी ऑलिम्पियाड असतील, त्याच्यानंतर नवोदयची परीक्षा असतील, त्याच्यानंतर स्कॉलरशिपच्या परीक्षा असतील, तसेच खेळाच्या संदर्भात वेगवेगळ्या परीक्षा असतील, त्या सर्वांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. अच्छा, मागच्या वर्षीचा जो निकाल बघता, या वर्षीचा जो निकाल या ठिकाणी लागणार आहे, जे उत्तीर्ण या ठिकाणी जे गुणवान विद्यार्थी या ठिकाणी होणार आहे, त्या संदर्भामध्ये काय आपण भावना प्रकट करणार? कारण की आज नुकतीच या ठिकाणी काही दिवस शाळा सुरू होणे या ठिकाणी झालेले आहेत. आता जे विद्यार्थी यावर्षी उत्कृष्ट निकाल देतील त्या मागे शाळेची शिस्तबद्ध पद्धती तसेच विद्यार्थ्यांचे परिश्रम हे सर्वात महत्त्वाचे. जे गुरुजन वर्गाबद्दल काय सांगणार? कारण की तज्ञ लोकांचं या ठिकाणी स्टॉप आहे. आमच्या येथील जे तज्ज्ञ शिक्षक आहेत हे वेगवेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांना नेहमीच मार्गदर्शन करत असतात आणि त्या मार्गदर्शनाचा प्रभाव त्या विद्यार्थ्यांवरती पडत असतो. आणि या ठिकाणी जो मार्गदर्शन आपल्याला जे लाभलेलं आहे, मॅडमने सांगितलेलं आहे की NCC असेल, स्काउट गाईड असेल, तो या ठिकाणी जीवनामध्ये या ठिकाणी तो या ठिकाणी चांगला सफल जो मार्ग आहे, असं त्यांच्या बोलण्यातून या ठिकाणी भावना व्यक्त झालेल्या आहेत. त्याबद्दल काय सांगा? आमच्या शाळेमध्ये स्काउट गाईडचे विद्यार्थी जे असतील तर यावर्षी ते नॅशनल कॅम्प दिल्लीपर्यंत पोहोचलेले आहेत. आता यातून आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपण कशा घेऊ शकतो, त्याच्यामध्ये शिस्त असेल किंवा छोटे मोठे आयुष्यात जे प्रसंग घडतात त्या प्रत्येक प्रसंगाला आपण सामोरे कसं जाऊ शकतो हे आपल्याला त्यातून कळते. विद्यार्थी या ठिकाणी घडवण्याचं काम करताय आणि आज तो सफल होताना दिसतोय. एखादा अविस्मरणीय क्षण? आता या खुर्चीवर बसल्यानंतर
आदरणीय भाईजींच्या ध्येयाप्रमाणे सर्वांपर्यंत पोहोचण्याचं ध्येय म्हणजे त्यामध्ये सर्वांना स व्यवस्थित न्याय देण्यासाठी आपण कटिबद्ध असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पालकांच्या समाधान होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना चांगले दर्जेदार शिक्षण मिळणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे सहकाऱ्यांमध्ये एक चांगली आदरयुक्त भावना राहील, या सर्व गोष्टींचा विचार करून आता काळानुरूप आपल्याला बदलणं गरजेचं आहे. त्यासाठी यावर्षी आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रमाणित जे कोर्सेस आहेत त्याच्यावरती पण काम करत आहेत. मागील वर्षी आपल्या शाळेला जिल्ह्यातील प्रथम आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रमाणित शाळा म्हणून रिलायन्स फाउंडेशन जिओ कोर्सतर्फे कोर्स राबविण्यात आलेला आहे. सर, या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या जेव्हा प्रतिक्रिया आपण या ठिकाणी घेतल्या, कोणी म्हणतो मला IAS व्हायचंय, कोणी म्हणतो मला डॉक्टर व्हायचंय, कोणी म्हणतो मला विविध क्षेत्रामध्ये काम करायचं. ही जी उमेद आहे, ही जी ऊर्जा आहे, ही ऊर्जा या ठिकाणी त्यांच्या अंगामध्ये या ठिकाणी कशी मिळते? शाळे माध्यमातून मिळते का वेगळ्या ठिकाणी काही आहे? आपण विद्यार्थ्यांपर्यंत वेगवेगळ्या सर्व यंत्रणा पोहोचतील यासाठी आपल्या शासकीय असतील, निमशासकीय असतील सर्व कार्यालयांना, तिथल्या मान्यवरांना आपण भेटी देतो आणि त्या प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी वेगळं शिकण्यासाठी विद्यार्थी नेहमीच तत्पर असतात. संस्थाच वेगवेगळ्या पद्धतीने समाजासाठी वेगळे काम इथे करत असते. त्याच्यामध्ये अनाथ विद्यार्थी असेल त्यांच्यासाठी वेगळ्या योजना राबवतात. गावातील जे अनाथ लोक असतील त्यांच्यासाठी अन्न छात्रालय आहे आणि वेगवेगळ्या माध्यमातून खूप साऱ्या संस्थेकडूनच समाजासाठी जे देणं शक्य आहे ते देण्याचे साठी आदरणीय भाईजी कटिबद्ध आहे. मित्रांनो, हे होतं अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्यासोबत. कारण की खरोखर समर्पक उत्तर आपल्याला जे पाहिजे होतं तेच आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि आज खरोखर शिक्षणामध्ये क्रांती करणं ही फार काळाची गरज आहे. आणि आज आपण या सहकार विद्या मंदिर या डोंगरखंडाळा येथे आलेलो आहोत की नेमकं शिक्षण या ठिकाणी कसं घ्यावं आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा या ठिकाणी कसं पुढं जावं, हा चांगला एक सुखर मार्ग आणि सुखर मुलाखत त्यांच्या प्रेरणेतनं त्यांनी या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. वेळात वेळ काढून या ठिकाणी आपण सर मुलाखत दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि पुढील शिक्षण कार्यास आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा.